नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी राज्य सेवा परीक्षेच्या मुख्य परीक्षेमध्ये निबंध हा एक अत्यंत महत्त्वाचा पेपर आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना निबंधाची तयारी कुठून आणि कशी सुरू करावी ह्याचे बरेच प्रश्न पडलेले असतात. म्हणजे असं काही नाहीये की नीतिशास्त्रासारखा निबंध हा अगदीच अनोळखी विषय आहे, परंतु शाळा कॉलेजमध्ये जे शिकलेलो आहोत तेच आपण जर स्पर्धा परीक्षेला फॉलो केलं तर आपल्याला उत्तम गुण मिळतील असे गैरसमज बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये असतात. तर असे काही गैरसमज दूर करण्यासाठी आणि निबंधाची चांगल्या पद्धतीनं सजगपणे तयारी कशी करावी, ते करताना कोणकोणते आयाम लक्षात घ्यावेत किंवा त्याचे टप्पे काय असतात, ह्यासाठी युनिक अकॅडमी तर्फे आपण निबंधाचा एक मॉड्यूल घेऊन आलो आहोत. तर त्याची आज मी तुम्हाला प्रस्तावना देतोय. या प्रस्तावनेमध्ये आपण जे पहिलं लेक्चर घेणार आहोत ते म्हणजे तुम्हाला निबंधाची एक ओव्हरऑल ओळख करून देणार आहे. म्हणजे आयोगाने स्वतःच्या जाहिरातीमध्ये निबंध लिखाणाबाबत काय गाईडलाईन दिल्यात आणि त्या गाईडलाईनचा वापर करून आपण निबंधाचे महत्वाचे घटक कसे ओळखायचे याची चर्चा पहिल्या लेक्चरमध्ये केलेली आहे. तसंच निबंधाच्या तयारीचा स्टार्टिंग पॉइंट काय असायला पाहिजे, तुम्ही जे रॉ मटेरियल गोळा करणार आहात ते कुठून करायला पाहिजे, किंवा ज्याला आपण अवांतर वाचन म्हणतो ते अवांतर वाचन करण्याचे सोर्सेस काय आहेत, ह्या सगळ्याची विस्तृतपणे चर्चा आपण पहिल्या मॉड्यूलमध्ये केलेली आहे. आता हे मॉड्यूल झालं की तुम्ही लगेच माहिती गोळा करायला सुरुवात केली पाहिजे, कारण माहिती हा तुमच्या निबंध लेखनाच्या तयारीचा मुख्य भाग आहे. ते जर नसेल तर तुम्ही जे काही कराल ते तुम्हाला फार लाभदायी ठरणार नाही. पण आता तेवढंच पुरत नाही, एकदा माहिती आली की त्याच्यावर प्रक्रिया करून त्याला निबंधामध्ये रूपांतरित करावं लागतं. मग यासाठी आपल्याला इतरही आयामांकडे लक्ष द्यावं लागतं. मग त्या आयामांची चर्चा सबसिक्वेंट लेक्चर्स मध्ये केलेली आहे. आता यानंतरचं दुसरं लेक्चर जे येतं ते म्हणजे निबंधाचे प्रकार. आता बऱ्याचदा आम्हाला असं आढळून आलेलं आहे की बऱ्याच उमेदवारांकडून एक अशी कॉमन मिस्टेक होते की ते सगळ्या प्रकारच्या निबंधांना एकच प्रकारामध्ये कॅटेगराईज करतात. आता यामुळे होतं काय की त्यांचे निबंध एकाच साच्यातून तयार झाल्यासारखे वाटतात. मग यामध्ये त्यांची कल्पकता दिसत नाही, विविध प्रकारची विचारशैली दिसत नाही, प्रभावी मांडणी वेगळ्या पद्धतीनं करायला वाव दिसत नाही. त्यामुळे ते एकाच धाटणीचं लिहित आहेत असं दिसून येतं. मग आता हे तुम्हाला थोडंसं आपण ज्याला PYQ म्हणूयात की आतापर्यंत आलेले आयोगाचे जे निबंध आहेत विशेषतः UPSC मधले, त्याचं जर तुम्ही क्लोज अनालिसिस केलं तर तुम्हाला असं कळेल की सगळेच निबंध एकसारखे नसतात. मग ते विविध प्रकार कोणते आहेत आणि प्रत्येक प्रकाराकडे कसं बघायचं आणि तो निबंध लिहिताना नेमकं काय लिखाणात आणायचं किंवा काय लक्षात ठेवून लिखाण करायचं याची चर्चा आपण या दुसऱ्या लेक्चरमध्ये केलेली आहे. त्यानंतरचं जे तिसरं लेक्चर आहे ते म्हणजे की निबंधाचा जो स्टार्टिंग पॉइंट आहे, ज्याला आपण प्रस्तावना किंवा इंट्रोडक्शन म्हणतो, हा तुमच्या रीडरला किंवा एक्झामिनरला, परीक्षकाला की जो तुमचा निबंध चेक करणार आहे त्याला एक इम्प्रेशन क्रिएट करून देतो की हा निबंध कुठल्या दिशेने जाणार आहे. किंबहुना ती सुरुवातच बऱ्याचदा त्याला सांगते की समोर येणारा जो मुख्य गाभा आणि निष्कर्ष आहे तो खरंच वर्थ इव्हॅल्युएटिंग आहे का, आणि खरंच या विद्यार्थ्याला त्याला जे मार्क्स मिळायला पाहिजे तो ते डिझर्व करतो का, ह्याची झलक त्याला प्रस्तावनेमध्ये येते. आता प्रस्तावनेचे एकच प्रकार नाहीत, प्रस्तावना ही अनेक प्रकारे करता येते. पण आता विषयानुरूप वेगवेगळ्या प्रस्तावना कशा कराव्यात, त्या प्रस्तावना करताना कोणते एलिमेंट्स लक्षात ठेवावेत, जसं की एक एलिमेंट आहे प्रायमरी क्लेम, ज्याला आपण प्रमुख दावा किंवा थेसिस स्टेटमेंट म्हणतो. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या लिखाणात हे थेसिस स्टेटमेंट दिसतच नाही, किंवा दिलं तरी ते चपकलपणे किंवा सुसंगतपणे कसं मांडावं आणि त्याच्या भोवती मग मुख्य गाभा कसा लिहावा हे त्यांच्या लक्षात येत नाही. मग ह्यासाठी आपण एक अख्खा सेशन याच्यावर डिझाईन केलेला आहे. यामध्ये नुसतीच प्रस्तावना कशी लिहायची हा मुद्दा नाही, आपण एक एक्झाम्पल पण घेतलेला आहे, पण त्याचे विविध प्रकार, ते कसं करायचं याची विस्तृत चर्चा आपण या थर्ड सेशन मध्ये केलेली आहे. त्यानंतर एक महत्वाचा जो निबंधाचा प्रकार आजकाल बघायला भेटतो विशेषतः UPSCच्या निबंधांमध्ये आणि जो MPSC मध्ये येणंही अपेक्षित आहे, तो म्हणजे तत्वज्ञानात्मक निबंध. आता हे निबंध आव्हानात्मक का असतात, कारण शाळा कॉलेजमध्ये कंपल्सरी तत्वज्ञानात्मक असं आपल्याला काही शिकवलेलं नसतं, ते आपण कळत न कळत शिकतो. म्हणजे उदाहरणार्थ जे भाषेचे विषय असतात त्यामध्ये काही धडे आपल्याला अशा पद्धतीचे असतात की जिथं वैचारिक मांडणी केलेली आहे, किंवा आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये एक एक्स्ट्रा करिक्युलर भाग म्हणून तत्वज्ञानात्मक काहीतरी वाचलेलं असतं. मग ते आध्यात्मिक साहित्य असेल किंवा कुठल्या मोटिवेशनल स्पीकरचं इन्स्पिरेशनल टॉक असेल
किंवा बाजारामध्ये जे बेस्ट सेलर्स बुक भेटतात त्यांचं केलेलं वाचन असेल, पण ते तेवढं उपयोगी पडत नाही जेवढं आपल्याला डायरेक्टली निबंधासाठी गरजेचं आहे. मग तत्वज्ञानात्मक निबंध हा तसा व्यापक विषय आहे. या विषयाकडे बघताना तुम्हाला नेमकं कुठल्या छोट्या छोट्या घटकांकडे लक्ष द्यायचंय हे आधी शिकायचंय. तर तत्वज्ञानात्मक निबंधामध्ये येणारे विविध निबंध प्रकार कोणते आहेत, जसं की 2 निबंध प्रकार मेनली येतात, एक रूपकात्मक आणि दुसरा वैचारिक विचारसरणीवर आधारित निबंध. मग ह्या प्रत्येक प्रकाराला देणारा प्रतिसाद जो द्यायचा आहे तो कसा द्यायचा, हे सगळी चर्चा आपण इथं केलेली आहे. बरं, यासाठी काही एक्स्ट्रा करिक्युलर रिडिंग पण करावं लागतं. तर ते सोर्सेस कोणते आहेत आणि त्या सोर्सेसचा वापर आपल्या निबंधामध्ये कसा करायचा हेही तुम्हाला थोडंसं शिकायचंय. तर याच्यामध्ये तत्वज्ञानात्मक निबंध भाग जो 1 आहे त्याच्यामध्ये आपण रूपकात्मक निबंध कसे लिहायचे किंवा रूपकात्मक जे विषय येतात, जसं की अडला हरी गाढवाचे पाय धरी. आता ही म्हण आहे, पण या म्हणीच्या मागे काहीतरी एक अर्थ दडलेला आहे. तर अशा पद्धतीचे काही रूपकात्मक निबंध येतात. जसं युपीएससीला एक निबंध आला होता की जहाज हे बंदरामध्ये सुरक्षित असतं, पण ते त्यासाठी बनलेलं नाहीये. द शिप इज सेफ इन हार्बर बट इट इज नॉट फॉर व्हॉट इट इज मेड. तर अशा पद्धतीचे जे निबंध आहेत की जे वरवर पाहता असं वाटतं की जहाजाबद्दल काहीतरी बोललंय, पण त्याच्यातला जो गर्भित अर्थ आहे तो वेगळाच आहे. तर हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की रूपकात्मक निबंधांना कसं हँडल करायचं. पण तेवढंच नाही, तर काही निबंध जे येतात, जसं दुसऱ्या भागामध्ये आपण बघणार आहे, ते विचारसरणीवर आधारित आहेत. सो फिलॉसॉफीमध्ये काही विचारसरणी आहेत, जसं की आदर्शवाद आहे, वास्तववाद आहे, त्याला आपण आयडियलिझम आणि रिअलिझम असं म्हणतो. अशा विचारसरणीवर आधारित काही टॉपिक येतात. तेव्हा त्या टॉपिकना तुम्ही कॉमन सेन्सिकल निबंधासारखं ट्रीट केलं तर तुम्हाला तुलनेने कमी मार्क्स मिळणार आहेत. मग ह्या विचारसरण्या आहेत काय, त्यांचे मेन आर्ग्युमेंट्स कुठले आहेत आणि त्या कुठं लागू पडतात, बरं त्यांच्या मर्यादा काय आहेत, ह्या सगळ्याची विस्तृत चर्चा आपण ह्या 5व्या सेशनमध्ये केलेली आहे. आणि शेवटचा जो ओरिएंटेशनचा सेशन आहे तो पण एक खूप इंटरेस्टिंग सेशन आहे, की इथं आपण निबंध आता पूर्ण लिहिलाय, तो आपण एक्सप्लेन करत आलेला आहे, पण आता एक्झिट करायचंय. आणि ते एक्झिट असं असलं पाहिजे की एक्झामिनरच्या मनावर मेमोरेबल इम्प्रेशन सोडायचं आहे. तर ते करण्यासाठी निष्कर्षामध्ये काय विचार करावा लागतो किंवा निष्कर्षाचं मेन फंक्शन काय किंवा निष्कर्षाच्या आधी काय लिहायचंय ह्याची विस्तृत चर्चा इथं दिसेल. आणि ह्याच सेशनचा एक भाग म्हणून बऱ्याचदा असं आम्हाला लिखाणामध्ये दिसून येतं विद्यार्थ्यांच्या, की लॉजिकल आर्ग्युमेंट्स देताना किंवा तार्किक युक्तिवाद करताना ते बऱ्याचदा काही कॉमन मिस्टेक्स कमिट करतात. त्याला आपण लॉजिकल फॅलसीज म्हणतो. तर ह्या ज्या वेगवेगळ्या लॉजिकल फॅलसीज आहेत त्यांचीही विस्तृत चर्चा ह्या शेवटच्या सेशनमध्ये केलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, फक्त 6 सेशन ह्याला का डिवोट केलेत, तर ह्याचं एक सगळ्यात उघड कारण असं आहे की निबंधाला असा प्री डिसाइडेड सिलेबस आयोगाने दिलेला नाही. निबंध कोणत्याही विषयावर येऊ शकतात. मग आता ह्यातले बरेचसे विषय तुमच्या जीएस सोबत ओव्हरलॅपिंग आहेत. मग जे ऑलरेडी जीएस मध्ये शिकताय तेच परत निबंधाच्या निमित्ताने रिपीट करण्यामध्ये काही अर्थ नाहीये. पण त्याचं इंटिग्रेशन निबंधामध्ये कसं करायचं ह्यासाठी फक्त आपण 6 सेशन डिझाईन केलेले आहेत. ह्याला आपण ओरिएंटेशनचे सेशन असं म्हणतो. आणि एकदा हे सेशन तुम्ही जर प्रामाणिकपणे अटेंड केले आणि त्याच्या नोट्स काढल्या किंवा आमच्या ज्या प्रिंटेड नोट्स मिळणार आहेत तुम्हाला त्याचंही अनुकरण केलं तर तुम्हाला एक परफेक्ट आयडिया येणार आहे की निबंध लिखाण विशेषतः स्पर्धा परीक्षेसाठी जे करायचं असतं ते नेमकं असतं काय. आणि एकदा तुम्ही हे सगळं फॉलो केलं तर हे एकदम तुमच्या निबंध लिखाणात येणार नाही. हे तुम्हाला वारंवार रिव्हिजिट करावं लागणार आहे, कारण सगळ्या गाईडलाईन एकदम लक्षात राहत नाहीत. पण एकदा तुम्ही ती सवय डेव्हलप केलीत की कळत न कळत ते तुमच्या लिखाणाचा भाग होणार आहे. सो निबंध लेखन शिकणं आणि निबंध लेखनाचा सराव करणं इट विल बी अन ऑनगोईंग प्रॅक्टिस. म्हणजे मी तुम्हाला असं कधीच दावा करत नाही की एकदा तुम्ही हे मॉड्यूल केलं की तुम्हाला चांगला निबंध लिहिता येईल. दॅट विल बी व्हेरी डिसऑनेस्ट ओपिनियन. मला असं म्हणायचं की एकदा हे तुम्ही मॉड्यूल केलं की तुम्हाला निबंध लेखनाच्या तयारीची दिशा स्पष्ट होणार आहे. आणि हेच जर सेशन तुम्ही वारंवार पाहिले किंवा त्याच्या निमित्ताने तयार केलेल्या नोट्स जर तुम्ही वारंवार फॉलो केल्या आणि ते सगळं ऍट द बॅक ऑफ माइंड ठेवून जर तुम्ही निबंध लेखनाला सुरुवात केली तर मात्र तुमचे निबंध दर्जेदार होणार आहेत. आता हा झाला पहिला तयारीचा भाग. दुसरा असा भाग आहे की या निमित्ताने आपण आपल्याकडे ना वारंवार टेस्ट सिरीज पण घेतो निबंधाच्या. तर एकदा तुम्ही हे सेशन पूर्णपणे अटेंड केलं, हे मॉड्यूल केलं आणि स्वतःच्या नोट्स प्रिपेअर केल्यात आणि त्या सेशनमध्ये सांगितलेल्या ज्या प्राथमिक पायऱ्या आहेत त्या सगळ्या फॉलो केल्यात, मग स्वतःचा परफॉर्मन्स टेस्ट करण्यासाठी मी तुम्हाला असं स्ट्रॉंगली रिकमेंड करेन की तुम्ही ह्या टेस्ट सिरीज जॉईन कराव्यात. मग तुम्हाला तुमच्या तयारीच्या बेसिसवर किंवा तुमचा जो काही परफॉर्मन्स आहे त्याचा रिअल फीडबॅक तुम्हाला या टेस्ट सिरीजमध्ये मिळण्याचे चान्सेस आहेत.
तर दॅट्स इट. म्हणजे हे एक काय म्हणतात त्याला इंट्रोडक्टरी लेक्चर होतं निबंधाच्या मॉड्यूलचं. आता यानंतर तुम्ही निबंधाचे मॉड्यूल पाहायला सुरुवात करा आणि लवकरात लवकर बी इन टच विथ अस सो दॅट वी कॅन गिव्ह यू रिअल टाइम फीडबॅक अबाउट युअर एसे रायटिंग. थँक्स अ लॉट.